चलो मारेंगे उड़ी 1 2। अरे वो स्वेटर का को पहना है, स्वेटर तो निकाल। संध्याकाळचा बाहेरून व्ह्यू बघा एकदम नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आज पुन्हा आपण आलोय दापोलीमध्ये। आणि माझ्या गावी जेवढा गेलो नाही तेवढा मी दापोलीत आलेलो आहे। दापोली खेड आणि हे बघा सकाळ सकाळचा पॅक चालू आहे। कोकम सरबत। तर हॉटेल साधनामध्ये थांबलेलो आहे, तर थोडंफार काम आहे आमचं इकडे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। थोडं एन्जॉय पण करणार आहे, काम पण करणार आहे। हा पहिलं ते कसं कन्सेप्ट करायचं तो जरा ठरव। चला तर आता दापोलीमध्ये पोचलोय। हॉटेलमध्ये आम्ही स्टे केला आणि काम होतं थोडं या प्रॉपर्टीचं ॲडव्हर्टाईजसाठी आम्ही आलेलो इकडे। त्यामुळे सुवंदन आहे, मी आहे आणि आपला पाजी आहे। आणि जर प्रॉपर्टी बघितलं तर या 2 व्हिडिओ होणार आहेत आपल्या। एक तर फक्त प्रॉपर्टीची प्रॉपर इन्फॉर्मेशन असणार आहे आणि दुसरी व्हिडिओ प्रॉपर्टीमध्ये काय काय फॅसिलिटी आहेत ही याच्याबद्दल असणार आहे। त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, याच्यामध्ये पण तुम्हाला प्रॉपर्टी बघायला मिळणार आहे। आणि आता आम्ही आहे फर्स्ट फ्लोअरवरती, जे या प्रॉपर्टी जिथे जी ही प्रॉपर्टी आहे त्याचंच हॉटेल आहे त्यांचंच। तर समोरच रिसेप्शन, 2 माळ्याचं प्रॉपर आहे। हा आपला रूम समोरचा रूम जर बघितलास ना खूप सुंदर असा। आम्ही 3 जण याच्यावर कसं झोपणार माहित नाही, बघूया। त्यानंतर रूम मध्ये टीव्ही पण आहे, त्यानंतर इकडे स्पेस आहे, सगळं तुमचं काय काय असेल सगळं ठेवायचं। हे कोण आहे? पाजी आतमध्ये घुसलाय। कसं वाटलं? मस्त आहे। त्यानंतर सगळ्यात एकदम भारी जागा म्हणजे ही रात्रीचं इथं दारू पियायची बसून। आणि त्यापेक्षा पण भारीचा व्ह्यू बघा, समोर स्विमिंग पूल। थोड्याच वेळात आता जाऊ आपण तिकडे, तिकडे एन्जॉय करू। स्विमिंग पूल म्हणजे आपला आवडता विषय, पाणी स्विमिंग पूल जिथे पोहायला भेटल असं। आणि इथे आपण राहिलेलो आहे बाल्कनी, फुल सगळ्यांच्या बाल्कनी एकच आहेत। हे वरती आपल्या बाल्कनी वाकून बघतील काय चाललंय वरून। आणि समोर ही प्रॉपर्टी आहे, यातच आम्ही प्रमोशन साठी आलेलो आहे। टोटल 45 बंगलो आहेत आणि काय काय फॅसिलिटी या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसेलच। तिकडे काम चालू आहे अजून। चला थोड्याच वेळात जेवू आपण। वायची ऑर्डर दिलेली आहे, चिकन काय काय ऑर्डर केलेलं आहे माझ्या पण लक्षात नाही काय नाव होती, त्यामुळे आता जेवून घेऊ। आणि मागचा व्ह्यू बघू शकाल काय भारी दिसतोय। आणि हे आपल्या दापोलीमध्येच आहे। माझ्या जेवढं गावाला गेलो ना तेवढा दापोलीमध्ये मी एवढं ट्रॅव्हल केलेलं आहे। चलो खाना खाणे गेले, जेवण लागलंय आपलं, जेवून घेऊ। कालपासून एकच टी-शर्ट घातलेली आहे, पहिली ती चेंज करू, जेवू नाही पहिला जेवू, मग डायरेक्ट स्विमिंग पूलचे कपडे घालून स्विमिंग पूलमध्ये मजा करायला जाऊया। आहे का ना अंदर? ये किसका है? व्हेज नॉन? चलो आम्ही चिकन चिली मागवलेली, चिकन चिली आधीच आणून ठेवलेली की काय? हां नाही तर माझ्या विषय बसतात। चला या जेवायला या। गरम नाही ना? ठीक आहे। चिकन लाहोरी
आणि चपात्या दिल्या ऑर्डर. रोज ते बायताचं खाऊन पचत नाही. ह्या का व्हेज आहे का हे? हा व्हेज आहे. चला आता स्विमिंग पूलमध्ये जाऊन मस्त एन्जॉय करूया. शॉवर एरिया किती आहे? विचार ना त्यांना विचार. शॉवर एरिया कुठे आहे? शॉवर बिफोर इंटरिंग. शॉवर बिफोर इंटरिंग लहान पोरांचे ते सुवंधनी आणलेले आहेत. ते असं डोक्यात घालायचं त्यांना. फुल प्रोफेशनल वाटतं की आपण. हो हे खूप गरजेचं आहे. का क्लोरीनचं पाणी असतं ना स्विमिंग पूल. ओके. अरे लहान पोरांचं आहे. चलो मारेंगे उडी. 1 2. अरे वो स्वेटर का को पहना है? स्वेटर तो निकाल. चालू आहे का? चलो उडी मारेंगे. चालू आहे. हटा पावलाच. उदय खडा आहे बाग. चला संध्याकाळ झाले आणि संध्याकाळचा बाहेरून व्ह्यू बघा. एकदम 3 स्टार हॉटेल आहे आणि समोरच त्यांचं रो हाऊसचं प्रोजेक्ट आहे. म्हणजे जर तुम्हाला रो हाऊसमध्ये राहताय, कधीतरी फिरायला येत आहे किंवा काय, तर तुम्हाला घरी जेवण करायची गरज नाही. डायरेक्ट हॉटेलमध्ये तुम्हाला जेवण भेटणार. पण त्याचे चार्जेस पे करावे लागतील आणि एवढे हाय चार्जेस नाही आहेत. आम्ही मगाशी खाल्लं, कमी आहेत खूप चार्जेस. किती आहे MRP? 55. ही छोटी कमी पडेल. 1 लिटर आहे. काय बोलतो? पण कमी पडेल आपल्याला. दापोलीच्या एका सुपर मार्केटमध्ये आम्ही आणि एका नॉर्मल जनरल स्टोअरवर गेलो ना, तर तिथे बॉटल होती 85 ला आणि ती मुलगी 110 रुपये एक्स्ट्रा लावत होती त्यावरती. राहिला नाही किती 15 रुपये एक्स्ट्रा लावत होती. आणि बॉटल किती लावती ती? 95 ना. भाई कल अपने को 2 बॉटल लगा था टोटल. तो 2 बॉटल है ये. हाँ. बाद में कम डालना पड़ा. 95 रुपयाला बॉटल होती आणि ती 110 रुपये लावत होती त्यावरती. बडा लेक लेते 1 लिटर और ये दे. रात्रीचा 1:15 झालाय आणि जस्ट आम्ही जेवलो सगळं. तर फुल एन्जॉय केलं. उद्या तुम्हाला सकाळची व्हिडिओ दाखवतो या रिसॉर्टमधली. रिसॉर्टच पकडून चला, कारण खूप मजा आहे इकडे. घर पण तुमचं असणार आहे, रिसॉर्ट पण असणार आहे, सगळं आहे, हॉटेल पण आहे, समोर स्विमिंग पूल. आमच्यासाठी रिसॉर्टच आहे ते. तर उद्या दाखवू आपण सकाळचा नेचर. चला बाय, गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6:15 झालेत आणि ऑलरेडी आम्ही 5:30 वाजता उठलोय. कारण आम्हाला या प्रॉपर्टीचं सकाळचं शूट करायचं होतं. म्हणजे त्या ओनरची खास रिक्वेस्ट होती की तुम्ही सकाळ सकाळ शूट करा, त्यामुळे जस्ट सनराईज होईल त्यावेळी खूप भारी व्ह्यू असेल. त्यामुळे लवकर उठल्याने नेहमी मी लेट उठतो, पण आज अचानक मला जाग आलेली आहे. कारण जेव्हा आपल्याला काम काही करायचं असतं तेव्हा मेहनतीने आपण उठतो त्यासाठी आणि कामासाठी चाललेलो आहे आम्ही.
तर थोड्या वेळात आपण ते सगळं शूट घेऊया. तुम्ही बघायलाच काय मजा येते. चला. गुड मॉर्निंग बाजी. खूप वर्षानंतर मी पहिल्यांदा सनराईज बघणार आहे. कारण रोज आम्ही 4ला मुंबईला झोपतो आणि कधी सकाळी 12पर्यंत उठतो. रोजची ती सवय झालेली आहे. आणि आज सनराईज बघू. आपल्या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा तुम्हाला सनराईज दिसेल. सूर्योदय झालेला आहे म्हणजे येतोय वरती आणि खूप मस्त दिसतंय. असं तांबडं पसरलंय. फायनली सूर्योदय झालाय आणि आमच्या कामाला लागू. समोरचा व्ह्यू बघा. स्विमिंग पूलमध्ये गेलो असतो पण पाणी खूप थंड असेल. आता थोडा दुपारी वगैरे जायचा प्रयत्न करू. आज लास्टचा दिवस आहे. चला आता फ्रेश वगैरे सगळं झालो आणि खाली आलो नाश्ता करायला. आणि नाश्त्यामध्ये जर बघितलं ना खूप भारी भारी मेनू आहेत. इकडे ब्रेड जाम, पोहे, अंडी, केळी आणि इथं ब्रेड बटर. म्हणजे या ज्या बंगलोंची जी फॅसिलिटी आहे ना तर त्यांचं असं म्हणणं आहे की समजा जर मुंबईवरून तुम्ही इकडे येताय फिरण्यासाठी किंवा काही दिवसासाठी आराम करण्यासाठी तर तुम्हाला समजा तुम्हाला घरी जेवण नाही बनवायचं तर तुम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये जेवू शकता. म्हणजे डायरेक्ट बंगलो प्रोजेक्ट आहे आणि मधोमध डायरेक्ट हॉटेल आहे त्यांचं. म्हणजे कंटाळाला किंवा काय तर डायरेक्ट इकडे तुम्ही जेवू शकता. त्यामुळे तुमचा त्रास वाचेल. आणि अजून एक महत्त्वाची जर तुम्हाला घरकामासाठी जर कोणी पाहिजे असतील तर ह्या लोकांचे कॉन्टॅक्ट आहेत. म्हणजे हॉटेलच्या लोकांचे डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहेत तिकडे. त्यामुळे ते तुम्हाला प्रोव्हाइड करू शकतात. त्यामुळे ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही एवढं लांबून येणार जर तुम्हाला कंटाळा येणार काम करायला वगैरे तर तुम्ही यायच्या आधी सगळं पूर्ण घर साफसफाई करून मोकळा असेल तोपर्यंत. चला आता नाश्त्यावर कॉन्सन्ट्रेट करूया. चला निघालो बीचला जायला. चलो चलो अपने BMW निघालो. का ओरडतोय?